नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो बघू शकता, हा जो टोमॅटो आहे मित्रांनो, हा साहो टोमॅटो आहे मित्रांनो. तर याची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम टॉप क्वालिटीची आहे. तर मित्रांनो आज टोमॅटोविषयी आपण शेतकऱ्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. तर शेतकऱ्यांची काय कमेंट आहे आपल्या टोमॅटो भावाविषयी, तर कशा पद्धतीनं कॅरेट वाहा पडत्या आणि कशा चिखलातून चाला पडतं. पडलं समजा चड्डी भरली झाल्या चिखलात तर इतके हाल होतात. तर बघू शकता हे शेतकरी अशा चिखलातून चालताय. लोकाला वाटतं फुकटच पैसा आहे तो टोमॅटोचा. 1000-1200 कॅरेटचं चाललं म्हणजे लोकाला वाटतं का लई भाऊ का लई पैसेवाले झाले. तर मित्रांनो याच्यामागं कष्ट खूप आहे मित्रांनो. हे बघू शकता कसं चिखल आहे. तर मित्रांनो, तर आपल्याला काही हिरो लोक म्हणतात का टमाटे लय महाग झाले, खावा एवढं कसं काय झाले. तर मित्रांनो आपण यांच्याविषयी अण्णा तुम्हाला कसं वाटतं? हिरो लोक म्हणतात हो टमाटे लय महाग झाले, तर तुम्हाला काय म्हणणं आहे त्यांच्याविषयी? करोड घेते बरोबर. मग शेतकऱ्याविषयी असं म्हणजे महाग झाले हे ते बोला, त्याला कसं वाटतं? त्याला योग्य आहे का अयोग्य आहे त्यांचं? योग्य नाही ना. तर मित्रांनो बघू शकता शेतकरी म्हणतात का भाऊ, शेतकरी म्हणजे आता कंटिन्यू तर भाव भेटत नाही. तर मित्रांनो एखाद्या वेळेस लागला भाव, तर भाव भेटतो तरच पैसा बनतो मित्रांनो टोमॅटोचा. नाही तर मित्रांनो बघू शकता इकडे नाला आहे, नाल्यामध्येच टाकल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नसतो. तर बघू शकता मित्रांनो, ते खालून तर इथपर्यंत कॅरेट आणा पडतंय खांद्यावर टाकून. एकदम ओला एरिया आहे मित्रांनो. लोकाला असं वाटतं का टोमॅटो म्हणजे खूप लगे असं धन देणारी पीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो त्याच्यामागं खूप मेहनत आहे, खूप अशी परेशानी त्याच्यामागं. त्याला लावा, बांबू काढा, औषध फवारण्या वगैरे, औषध सोडा, परत त्याच्यामध्ये तण झाले तण काढा, मल्चिंग टाका, मल्चिंगला होल पाडा, बांबू काढा.